नमस्कार. आज आपण एका स्रोताच्या आधारावर भूकंपांपासून इमारतींना कसं वाचवता येईल यावर बोलणार आहोत आणि त्यातही एका विशिष्ट तंत्रज्ञानावर बेस आयसोलेशन. म्हणजे पारंपरिक पद्धती असतात ना की इमारती अजून मजबूत करा, पण ही पद्धत जरा वेगळी वाटते. तर हा विचार नेमका काय आहे, म्हणजे तो इतका महत्वाचा काय, आपण या स्रोताच्या मदतीने जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया. तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून. हे बेस आयसोलेशन म्हणजे नक्की काय? भूकंपाचा धक्का इमारतीपर्यंत पोहोचूच द्यायचा नाही, अशी काही कल्पना आहे का यात? अगदी बरोबर पकडलत. मूळ कल्पनाच ती आहे. म्हणजे इमारत आणि जी जमीन कंप पावते ना, त्यांच्यातला संबंध तोडायचा. यामुळे होतं काय की जमीन जरी हल्ली तरी इमारत बऱ्यापैकी स्थिर राहते. अच्छा. याचे मुख्य उद्देश 3 आहेत. एकतर भूकंपाची ऊर्जा इमारतीत येऊ द्यायची नाही. दुसरं म्हणजे इमारतीचा जो नैसर्गिक कंपनाचा वेळ असतो, नॅचरल पिरियड ऑफ व्हायब्रेशन, तो वाढवायचा. म्हणजे ती धोकादायक फ्रिक्वेन्सीपासून दूर जाते. आणि तिसरं म्हणजे आलेली ऊर्जा शोषून घेणे किंवा तिचं विघटन करणे. म्हणजे इमारत एक प्रकारे जमिनीवर तरंगते असं म्हणायचं का? हो, एका अर्थाने अगदी तसंच. पण हे प्रत्यक्षात कसं करतात? म्हणजे काय वापरतात यासाठी? तर इमारतीच्या पायामध्ये काय म्हणतात त्याला, लवचिक आयसोलेटर्स बसवतात. हे सहसा रबर आणि स्टीलचे थर असतात एकावर एक. कधीकधी जास्त ऊर्जा शोषण्यासाठी शिशाचा गाभा असलेले लेड रबर बेरिंग्स वापरतात. किंवा मग ते घर्षणावर चालणारे फ्रिक्शन पेंड्युलम पण असतात. ओके. हे आयसोलेटर्स कसे असतात? आडव्या दिशेने म्हणजे हॉरिझॉन्टली खूप लवचिक असतात. त्यामुळे इमारत हळू आणि सुरक्षितपणे हलू शकते. पण उभ्या दिशेने व्हर्टिकली ते खूप मजबूत असतात. म्हणजे इमारतीचं वजन पेलतात. अच्छा. म्हणजे वजन पण घ्यायचं आणि धक्का पण लागू द्यायचा नाही. अगदी. यामुळे होतं काय की वरच्या मजल्यांपर्यंत जे हादरे पोचतात, ॲक्सेलरेशन्स, ते खूप कमी होतात. हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय. हे तंत्रज्ञान कुठे वापरलेलं आहे, म्हणजे काही मोठी उदाहरणं? आपल्या स्रोतांमध्ये सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस सिटी हॉलचा उल्लेख आहे. हो. ती दोन्ही उत्तम उदाहरणं आहेत. म्हणजे जुन्या ऐतिहासिक इमारतींना नंतर हे तंत्रज्ञान लावून सुरक्षित केलं गेलं. त्याला रेट्रोफिटिंग म्हणतात. रेट्रोफिटिंग, बरोबर. आणि नवीन बांधकामाचं उदाहरण म्हणजे ते ॲपल पार्क कॅम्पस. खूप मोठे ते. हो, ऐकले. ती जवळजवळ 692 स्टेनलेस स्टील आयसोलेटर्सवर उभा आहे. अरे वा. आणि फक्त एवढंच नाही, तर हॉस्पिटल्स आहेत, एअरपोर्ट कंट्रोल टॉवर्स आहेत, जसं सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्ट, किंवा एअरपोर्ट टर्मिनल्स, इस्तंबूलचं उदाहरण आहे. म्हणजे अशा महत्त्वाच्या जागा ज्या भूकंपानंतर लगेच चालू राहणं गरजेचं आहे, तिथे हे वापरतात. इथे एक गोष्ट मला वाटते स्पष्ट केली पाहिजे, बऱ्याचदा गैरसमज होतो. सॅन फ्रान्सिस्कोची ती प्रसिद्ध ट्रान्स अमेरिका पिरामिड इमारत, हां. ती खूप भूकंप प्रतिरोधक आहे, पण तिथे बेस आयसोलेशन नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ती इमारत पारंपरिक पद्धतीनेच मजबूत केली आहे. बेस आयसोलेशन नाहीये तिथे. ओके. तर हे फायदे तर खूप स्पष्ट दिसतायत. लोकांची सुरक्षा, इमारतीचं आतल्या सामानाचं नुकसान टळतं, महत्वाच्या सेवा चालू राहतात. पण मग काही मर्यादा किंवा तोटे असतील का याचे? आहेत ना, नक्कीच आहेत. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे सुरुवातीचा खर्च. ते असणारच. पारंपरिक बांधकामापेक्षा हे महाग पडू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इमारतीला हलायला जागा लागते ना, हो. तर इमारतीच्या पायाभोवती अशी मोकळी जागा सोडावी लागते. त्याला आयसोलेशन गॅप किंवा मोट म्हणतात. आता शहरांमध्ये जागेची अडचण असते, त्यामुळे हे एक आव्हान असू शकतं. बरोबर. आणि अर्थातच याची नियमित तपासणी, मेंटेनन्स लागतो. आणि हो, खूप उंच किंवा अगदी लहान, कडक इमारतींसाठी हे कदाचित तितकं प्रभावी ठरत नाही. म्हणजे हे तंत्रज्ञान भारी असलं तरी असं सरसकट सगळीकडे वापरता येईल असं नाही. हो, सध्या तरी तसंच दिसतंय. पण तरीही आजच्या जगात याचं महत्त्व काय वाटतं तुम्हाला? महत्त्व खूप आहे. विशेषतः भूकंपप्रवण क्षेत्रात. जसं शहरीकरण वाढतंय आणि हॉस्पिटल्स, डेटा सेंटर्स यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा. हो, त्या चालू राहणं खूप गरजेचं आहे. अगदी. तर त्यांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. मुद्दा फक्त इमारत कोसळू नये एवढाच नाही, तर ती भूकंपनंतर लगेच वापरता यावी हा आहे. बरोबर. भविष्यात कदाचित अजून चांगले म्हणजे स्मार्ट आयसोलेशन सिस्टम्स येतील. सेन्सर्स वगैरे वापरून किंवा कमी खर्चाचे पर्याय पण निघू शकतील. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे बेस आयसोलेशन हे इमारतींना भूकंपाच्या हादऱ्यांपासून वेगळं करून त्यांना सुरक्षित ठेवण्याचा एक खूप प्रभावी मार्ग आहे. फक्त इमारतच नाही, तर आतले लोक आणि कामकाज पण सुरक्षित राहतं. हो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सध्या हे तंत्रज्ञान जास्त करून मोठ्या प्रकल्पांपुरतं मर्यादित दिसतंय.
कारण खर्च जास्त आहे. पण भविष्यात हे अजून किफायतशीर होऊन आपल्याकडच्या सामान्य घरांना किंवा छोट्या इमारतींना सुद्धा, विशेषतः भूकंपप्रवण भागात, सुरक्षित करण्यासाठी वापरता येईल का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.